नमस्कार. आज आपण मिक्स मोडाची मिसळ बनवूया. म्हणजे चण्याचे मोड काढलेले आहेत, हिरव्या मुगाचे मोड काढलेले आहेत, मटकीचे पण आपण मोड काढलेले आहेत घरीच. आता हे सगळे 3 मोड मिळून आपण आणि बटाटा मिसळ बनवणार आहोत. त्यासाठी तर बघा मी हे 5-6 लसणाच्या कोड्या, कोथिंबीर आणि ओलं खोबरं आपण बारीक कट करून घेऊया. जिरं 1 चमचा आणि तीळ 2 चमचे असं घालून आता हे बघा हे असं खोबरं बारीक करून घेतलं आपण. हे पण ह्या मिक्सरच्या भांड्यात घालूया. मस्तपैकी याची मुलायम पेस्ट करून घेऊया. आता जरी आपण कटाची आमटी करणार असलो तरी जास्त तेल वापरायचं नाही. एक अर्धा पळी तेल घेतले, त्यात राई घातल्या, त्यात मी कढीपत्ता घातला आहे आणि आता आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ही फ्रेश खोबऱ्याची ती ह्या तेलात मस्तपैकी भाजून घेऊ. मसाला पण जास्त वापरायचा नाही. आता उन्हाळा आहे, पोटाला जडवते ते. हे बघा आपण हे पेस्ट करून तेलात चांगली अशी मस्तपैकी भाजून घेऊ. जो ह्याला आमचं पाणी सुटत नाही तोपर्यंत आपण हा मसाला भाजायचा आहे. आता आपण आज काय करूया, हळदीची पावडर वापरण्यापेक्षा नाही कच्च्या हळद आपण किसून घालूया आजच्या मिसळीला. त्यानं पण स्वाद जरा आणि जरा चांगला येते बरं का. तर आता मसाला चांगला 2-3 मिनिट चांगला ह्याला तेल सुटेपर्यंत भाजायचा. मी काही जास्त पाणी वापरलेलं नाही मसाला करताना. मसाला भाजला की लाल तिखट आणि हे पण ह्या तेलातच चांगलं मस्त 1 मिनिटभर परतून घ्यायचं, म्हणजे कट चांगला होतं. आणि मी पाणी उकळत ठेवलं आहे, ते उकळलेलं पाणी आपल्याला घालायचं, चवीपुरतं मीठ. आणि आता ह्यात तुम्हाला कटाची जी आता आपण आमटी करणार आहोत त्याची किती क्वांटिटी पाहिजे त्यानुसार तुम्ही उकळलेलं पाणी ह्यात घालायचं. आता ह्या आमटीला आपण 1-2 मिनटासाठी चांगलं मस्त उकळून घ्यायचं, म्हणजे सगळं हे मिश्रण एकजीव होते. आता एका भांड्यात मी थोडंसं तेल घातलं आहे, अगदी थोडं. आणि आपण हे जे उकळून घेतलेले सगळे मोड आहेत, काळा चणा, हिरवे मूग आणि मटकी, हे सगळं आपण ह्या पातल्यात थोड्याशा तेलावरती मस्तपैकी परतून घ्यायचं. त्याने काय होतं तर चवीत थोडीशी वाढ होते. आता 2 बटाटे आपण ह्यात घालणार आहे. आता ही आपली मिसळीची भाजी तयार व्हायला लागली आहे. तर आपण एरवी कसं नुसत्या मटकीच्या मोडाची करतो, त्यावेळेला आपण मटकीचे मोड, मुगाचे मोड आणि चण्याची मोड अशी 3 प्रकारची मोड आपण घालतो. तर सगळं असं हे एकजीव हलवून व्यवस्थित परतून घ्यायचं 1-2 मिनटासाठी. ह्यातच आपण काय करायचं, जराशी कच्ची हळद असते तीच आपण आता आज घालणार आहोत. हळदीची पावडर आज वापरणार नाही आहेत आपण. तर ह्या कटाच्या आमटीचं आपण आता हे काय करणार आहे, हे हळदीचे थोडीशी मी कद्दूकस करून घातलेलं आहे. हा हिंग आहे, हा भाजीत गेला आपल्या. आणि ह्यात पण आपण कच्ची हळद घालूया थोडीशी. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती दिलेली आहे साहित्याची. आणि काय समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. आता ही भाजी आपली जवळजवळ तयार होत आलेली आहे. हे मीठ गेलं भाजीचं, आणि ह्यात पण हिंग, ही कोथिंबीर वरून कटाच्या आमटीत. आता हा आपला बारीक करून घेतलेला कांदा, ही भाजी तयार झालेली आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. वरून कोथिंबीर. मध्ये मध्ये आठवणीनं सबस्क्राईब करत चला. आता एक तव्यावर मी थोडंसं घरचं तूप लावलं आहे आणि हे ब्रेड मी आता ह्याच्यावर चांगले लादी पावाचे पाव भाजून घेत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा, माझ्या चॅनलला लाईक करा. हा आपला कट तयार झालेला आहे. आता ह्यात आपण ही भाजी घालायची मिक्स मोडांची. वरतून बटाटा घालायचा शिजलेला. ह्या भाजीत तिकडे बिकडे जात नाही बरं का, फक्त शिजवून घ्यायचं असते. कटाच्या आमटीत सगळं असते, बाकी सगळे फ्लेवर. हे वरनं गेली कोथिंबीर, हा कट केलेला कांदा, सगळ्या शेवटी लिंबू पिळायचा. म्हणजे पाव पाताल जड असतोय, लिंबूमुळं पाचनशक्ती आपली हलकी होत्या. आणि हा फरसाण पण तुमच्या आवडीनुसार
आणि तुम्हाला जेवढा आवडत असेल तेवढा. तर हे कटाची रेसिपी तुम्हाला मिसळ आणि पाव कट म्हणजे कशी वाटली ते नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब आठवणीनं करा, लाईक करा आणि शेअर करा. बघा किती छान दिसायला लागले ते. धन्यवाद.